एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीड मधली ही बातमी आहे। बीड जिल्ह्यात बनावट लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी उघडकीस आलेली आहे। नवव्या लग्नामध्ये तरुणीचं बिंग फुटल्याची माहिती समोर येते। म्हणजे या तरुणीनं 9 लग्न केलेले होते, 8 लग्न त्याचे ऑलरेडी झालेले होते तिचे, आणि त्याच्यानंतर 9वं लग्न ती करत होती। 9व्या तरुणाला फसवणार होती, तेवढ्या तिचं बिंग फुटलेलं आहे। गेवराई तालुक्यामधील उमापूर इथं एका तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे एकाच तरुणीचे यापूर्वी 8 जणांशी लग्न लावून देण्यात आलं होतं आणि 9व्यांदा एजंट मार्फत पुन्हा लग्न लावण्यात आलं। या प्रकरणी पीडित तरुणानं चकलांबा पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल केली आहे। पोलीस अधीक्षकांकडे सुद्धा न्यायाची मागणी केलेली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलेली आहे। तर निरखून बघा, हीच ती नवरी आहे, लुटेरी दुल्हन आहे, जिनं आतापर्यंत 8 तरुणांना लुटलं, त्याच्यानंतर 9व्यांदा सुद्धा लग्न केलं। 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोन पे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोन पे, आणि एक 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली। एक 2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं। 1 महिन्याभराने त्या मुलीची आई पण खोटी दाखवली, म्हणली आता मुलीच्या आईकडे जायचंय। नंतर त्यांनी खरी आई दाखवली। म्हणजे त्यांचं कुठलाही एकदम खोटा विश्वास, म्हणजे विश्वास कुठलाही ठेवण्यासारखं त्यांच्यावर नाहीये। ही जी टोळी आहे, ह्यानंतर त्याच मुलीने परत आम्हाला दाखवलं की माझे 8 लग्न झालेले आहे। तिने स्वतःहून आम्हाला दाखवले, कारण की ती 1-2 महिन्याच्या नंतर निघूनच जाणार होती। तिला असं काय जाता आहे ना, त्यामुळे तिने सांगितले आम्हाला की माझे 8 लग्न झालेले। तिने स्वतः आम्हाला प्रूफ दाखवले। पाहुयात पुढची बातमी। कल्याणच्या खडकपाडा भागामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केलेली आहे। या पथकाला माहिती मिळाली होती, त्यानुसार 107 किलो गांजा जप्त करण्यात आला। यावेळी 3 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे। हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे। यापूर्वी सुद्धा मुंबई आणि उपनगरांमध्ये त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। शिवाय ते हा गांजा कोणाला विक्रीसाठी आले होते, या टोळीमध्ये कोणती मोठी टोळी आहे, या टोळीच्या मागे सक्रिय आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। सर्व टीमने सर्वची कामगिरी केलेली आहे आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या 3ही आरोपींचं यापूर्वीचं NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे। यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते, अंमली पदार्थ तस्करीमध्ये। यानंतर सामान्यांना अलर्ट करणारी बातमी आहे। नवी मुंबईच्या वाशी घाऊक बाजारपेठेमध्ये गंभीर असा प्रकार उघडकीस आलाय। अनेक दिवसांपासून सडलेला कांदा बटाटा लिलावगृहामध्ये पडून होता आणि अशातच काही लोक तोच माल वेचून पुन्हा बाजारामध्ये विक्रीसाठी नेत असल्याचं चित्र समोर आलंय। हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। अन्न सुरक्षेवर त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। APMC प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। बाजारातील शौचालय शेजारी सुद्धा सडलेला माल टाकल्यानं दुर्गंधी वाढलेली आहे। आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय आणि या प्रकारामुळे व्यापारी, ग्राहक आणि कामगार मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झाले। आशिया खंडातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठे अंतर्गत येणाऱ्या कांदा बटाटा मार्केटमध्ये सध्या आपण आहोत। या मार्केटमध्ये आपण पाहू शकता, हा लिलाव गृह आहे। या गृहामध्ये गेले अनेक दिवस सडलेला कांदा बटाटा पडलेला दिसत आहे। हा सडलेला कांदा बटाटा बुरशी आलेला, चक्क बुरशी आलेला हा माल आहे। हा माल इथले किरकोळ व्यापारी वेचून हा बाजारात विकणार आहेत। या मालाचं शेतकऱ्यांना कोणतंही मोल मिळणार नाही आहे, कारण पाऊस पडल्यामुळे, गारपीट पडल्यामुळे हा शेतातील माल शेतकऱ्यांनी जो भाव मिळेल त्या दरात विकण्यासाठी हा माल मुंबईला पाठवला गेलाय। मात्र या मालाचं कोणतंही मूल्य शेतकऱ्याला मिळणार नाही। मात्र याचा फायदा आरोग्याशी निगडीत असल्यामुळे हा गैरफायदा घेऊन हे व्यापारी माल वेचून हा विकत आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये तक्रार न आल्यामुळे, ह्या क्षुल्लक कारणामुळे ग्राहकांची, सर्वसामान्य मुंबईकरांची आरोग्याशी खेळत असल्याचं दिसून येत आहे। हा लिलावगृह आहे। या लिलावगृहामध्ये कोणतंही भाडं लागत नसल्यामुळे हा माल इथे वाहन चालक उतरवतात आणि त्याची तक्रार येत नाही तोपर्यंत हा माल असाच ठेवला जातो आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा माल वेचला जातो आणि तो सर्वसामान्य मुंबईकरांना विकला जातो। आपण पाहू शकता, या घातक
प्रोडक्टमुळे, ह्या घातक मालामुळे मुंबईकरांशी आरोग्याशी खेळलं जाते हे मात्र निश्चित. या अनेक तक्रारीनंतर आता हा माल उचलला जाईल असं बोललं जाते, मात्र तरी देखील यापूर्वीच का उचलला गेला नाही, कारण गेले अनेक दिवस हा माल अशाच पद्धतीने पडला असल्यामुळे का उचलला गेला नाही हा देखील प्रश्न अधांतरित आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. यानंतर बातमी आहे वादळी पावसाची. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. सातपुडा पर्वत रांगांमधल्या भडगाव तालुक्यामधल्या काकडदा, खामला, मक्ताझिरी या परिसरात आज जोरदार वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळं इथं लोकांचे मात्र हाल होताना दिसून आले आहे. जवळपास 1 तास चाललेल्या या पावसानं परिसरातील आंब्याचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली.